नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17/4/2026 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहिती जी आहे, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्हता तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे बजेट आणि फायनान्स ऑफिसर या पदासाठी आहे. एक वॅकन्सी एकूण या पदासाठी निघालेली आहे. तुमचं पोस्टिंग DHO ऑफिस या ठिकाणी असेल. शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमचं BCom झालेलं असेल किंवा MCom झालेलं असेल, 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये दरमहा वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर काउन्सिलर या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. MSW झालेलं असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर ऑप्टोमेट्रिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. BSc ऑप्टोमेट्री तुमचं झालेलं असेल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. फार्मासिस्ट पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 12वी झालेलं असेल, सोबत डिप्लोमा केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थसाठी 3 वॅकन्सीज या ठिकाणी असणार आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर रिलिव्हंट प्रोग्रॅमॅटिक एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे. 35,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. या ठिकाणी देखील तुम्ही कुठलेही मेडिकल ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. रिलिव्हंट प्रोग्रामॅटिक एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ NUHM शिरूरसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. या ठिकाणी देखील मेडिकल ग्रॅज्युएट असणं तुम्ही आवश्यक आहे. 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर सायकॅट्रिक नर्स या पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे. JNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल, सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल सायकॅट्रिक्समध्ये, किंवा या ठिकाणी DPN झालेलं असेल किंवा MSc नर्सिंग झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 25,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. स्टाफ नर्स या पदासाठी 5 वॅकन्सीज आहे. JNM झालेलं असेल तर 20,000 रुपये वेतन दरमहा तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर STLS RNCTP या पदासाठी एक वॅकन्सी आहे. 12वी सायन्स झालेलं असेल, सोबत DMLTचा कोर्स झालेला असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल तर 20,000 रुपये वेतन या पदासाठी दिलं जाईल. कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहेत स्क्रीनवरती आपण बघू शकता. अशा प्रकारे कॅटेगरीनुसार वॅकन्सीचं डिवायडेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण 18 वॅकन्सीज ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहे. 11 महिन्याच्या कालावधीसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी तुमची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे. अर्ज जे आहे त्या ठिकाणी तुम्ही 7/4/2026 ते 17/4/2026 या काळादरम्यान सकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात. अर्ज जे आहेत आपल्याला राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे या ठिकाणी तुम्हाला तुमचे अर्ज जे आहेत सबमिट करायचे आहेत. ॲप्लिकेशन फी जी आहे खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी 150 रुपये असेल आणि राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 100 रुपये असणार आहे. डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट आपल्याला करायचं आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने तुम्हाला DD जो आहे त्या ठिकाणी काढायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. चॅनलला जर अद्याप आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटा मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.